कटोरीला आकार देण्याचे महत्त्वाचे 3 पॉईंट पहा. आपली कटोरी किती आहे मोजल्यानंतर तो एक पॉईंट इथं येतो, गळ्याकडच्या साईडला एक पॉईंट आणि पुढच्या मुंड्याला आपण आकार देतो तिथून एक पॉईंट. आता हे तिन्ही पॉईंट आहेत ते राऊंड शेप आकार देऊन घ्यायचा आणि कटिंग करून घ्यायचं. आता कटिंग केल्यानंतर जी कटोरी निघते ती कागदावरती आहे तशी ड्रॉ करायची, त्याचा मध्य करायचा. आता दोन्ही साईडला 1.5 इंच अंतर वाढवून घ्यायचं आणि जिथून मध्य केलं आहे तिथून सुद्धा 1.5 इंच अंतर खाली घ्यायचं. हे सर्व पॉईंट आहेत ते जोडून घ्यायचं. गळ्याकडच्या साईडला अर्धा इंचाचा पॉईंट घेऊन कटोरीला राऊंड शेपमध्ये आकार देऊन घ्यायचा. आता ही परफेक्ट आपली कटोरीचं ड्राफ्टिंग झालं. कटिंग करून घ्यायचं. कपड्यावर ठेवताना क्रॉसमध्ये ठेवायची आणि कटिंग करून घ्यायचं. आता टक्सची मापं सांगते तुम्हाला. कटोरीची टोकं एकामेकावर ठेवायची. मध्ये येतो पहा, मध्यावरती 1.5 इंच अंतर रुंदी घेतली, उंची 2.5 इंच घेतली, लाईन ड्रॉ केली. आता त्या लाईनीवरती मी शिलाई करून घेणार आहे. आता तुम्ही कटोरीचा आकार आणि राऊंड शेप परफेक्ट पाहू